तर या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे असं म्हणतायत रोहित पवार। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यामध्ये बिल्डरनं शेतकऱ्यावरती बंदूक रोखली आहे। बिल्डरकडनं शेतकऱ्याला मारण्याचाही प्रयत्न झालाय। पुण्याच्या विश्रांतवाडीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। पैशाच्या वादातनं बिल्डरनं ही दादागिरी केल्याचं समजतंय। त्याची मोठी बातमी आपण बघतोय आणि ही थेट दृश्यही आपल्याला पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात। प्रतीक्षा बालके आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नेमकं काय घडलंय प्रतीक्षा? खरं तर हा जो शेतकरी आहे याने आपली शेतजमीन आहे ती या बिल्डरला म्हणजे प्रभाकर भोसले यांना विकली होती आणि आपलं घर बांधण्यासाठी प्रभाकर भोसले त्यांना पैसे देणार होते या शेतकऱ्यांना, परंतु वारंवार पैशाची मागणी करून देखील या बिल्डरने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीयेत आणि त्यानंतर मग अशाच खूप शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आणि त्याचमध्ये ज्या शेतकऱ्याने आपली जमीन विकलेली आहे त्याला प्रभाकर भोसले या बिल्डरचा एक व्हिडिओ हाती लागलेला आहे। हा व्हिडिओ आत्ताचा नाहीये, काही महिन्यांपूर्वीचा आहे। अनेक शेतकऱ्यांची अशी जी फसवणूक झाली होती त्याचा हा एक व्हिडिओ आहे, तो या शेतकऱ्याच्या हाती लागला आणि त्याने विश्रामबाग पोलीस चौकीमध्ये धाव घेतलेली आहे आणि बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यांची फसवणूक करणे, त्यांना पैसे न देणे असे गुन्हे आणि शिवाय त्यांना रिव्हॉल्वर घेऊन धमकावणे अशा प्रकारचे गुन्हे या बिल्डरवर आता दाखल करण्यात आलेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा।